करतो। मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा हा महाराष्ट्राने या निमित्ताने गाठलेला आहे। आज खरं म्हणजे विरोधकांचं एक पत्र आम्हाला 6 पानांचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र मिळालं आणि आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार काही हजर नव्हते, त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्याच्यावर घेऊन घेतली। त्यामुळे आमदारांसोबत त्या गटाच्या एका माजी आमदाराची सही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे। खरं तर मला असं वाटतं की जागतिक मातृभाषा दिनी आपल्या मातृभाषेच्या इतक्या चुका या पत्रामध्ये आहेत, हे जर त्यांनी आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर आदित्यजींनी कदाचित त्यांच्याकडचे जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांना दाखवून ते सुधारून घेतलं असतं। पण अतिशय म्हणजे चुका दुरुस्त करून करून काट करून असं एक पत्र आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। आणि त्यामध्ये खरं म्हणजे आपण विचार केला तर आपल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे त्या पत्रामध्ये। ते कसं आहे माहिती आहे, आपण ज्या बातम्या छापता त्याचा पॅराग्राफ उचलून टाकून दिला आहे जसाच्या तसा। म्हणजे त्याच्यात त्यांनी स्वतःची भाषा देखील वापरण्याचा प्रयत्न केलेला नाही। त्याच ठिकाणी फक्त शुद्ध लेखन बरोबर आहे, बाकी ठिकाणी प्रॉब्लेम आहे। आणि मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या टाकून आणि त्यांनी पण ठीक आहे, मला असं वाटतं की भास्कर जाधव तसे प्रामाणिकपणे बोलतात, त्यामुळे त्यांनी त्यांच्यात काय गॅप आहे वगैरे हे त्या ठिकाणी नेहमीच प्रांजळपणे कबूल करतात, तशी कबूल त्यांनी केली आहे। मुळात एकच गोष्ट सांगतो की सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं होतं। सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, सत्ताधाऱ्यांना मात चढलाय, अशा पद्धतीनं जनादेशाचा अपमान ते करतात। खरं म्हणजे आमचे सगळे सत्तारूढ पक्ष हे विनम्रतेनं जनतेमध्ये जात आहेत आणि जनतेची सेवा करतायत, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय हा आम्हाला जनतेने दिलेला आहे। यातनंही जर हे शिकणार नसतील तर मला असं वाटतं की विरोधी पक्षाचं काय होईल याबद्दल वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही। बरं, यात अनेक गोष्टी अभ्यास न करता मांडायच्या। मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पात 12,000 कोटीचा भ्रष्टाचार। आता याच्यामध्ये मुळामध्ये ज्यांना कामं दिली होती त्यातल्या ज्या लोकांनी कामं वेळेवर केली नाहीत, पैसे आपले नाहीत, ते स्वतः पैसे लावणार आहेत, याच्यामध्ये आपण पैसे देत नाही, ते स्वतः पैसे लावतात आणि काम करतात। त्यांना ज्यांना दिली होती अशी ज्यांनी कामं पूर्ण केली नाही, अर्धवट केली, त्यांची बँक गॅरंटी 40 कोटी रुपयाची ही आपण जप्त केली। त्यामध्ये 5 कंपन्यांची बँक गॅरंटी फेक आहे असं आपल्या लक्षात आलं जप्त करताना। त्यामुळे त्यांच्यावर आपण FIR दाखल केलेला आहे आणि त्यांनी जे काही काम त्या ठिकाणी केलं असेल त्याच्या सहित आता ते काम आपण दुसऱ्याला देऊ। याच्यात 1 पैशाची कुठेही इन्व्हेस्टमेंट राज्य सरकारची नाही, हे सगळे स्वतःचे पैसे लावून काम करणारे लोक आहेत। तथापि त्यांनी खोटी बँक गॅरंटी दिल्यामुळे त्यांच्यावर आपण FIR केलाय। त्यामुळे कुठलीही माहिती न घेता बोलण्याची जी काही एक प्रथा विरोधी पक्षात पडली आहे, विरोधी पक्षाने आरोप केलाच पाहिजे, पण तो माहितीसहित, पुराव्यांसहित आणि शार्प आरोप केला पाहिजे। हवेत गोळीबार करायचा आणि पळून जायचं हे करणं योग्य नाही आहे। त्यामुळे याही सभागृहामध्ये ते जे काही आरोप प्रत्यारोप जे काही करतील निश्चितपणे त्या संदर्भात उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत। या ठिकाणी या विधिमंडळाच्या अधिवेशनात एकूण 15 विधेयकं हे त्या ठिकाणी मांडली जातील, ज्यामध्ये 2 विधेयकं हे जुने प्रलंबित विधेयक आहेत। हे सगळे विधेयकं पूर्ण चर्चेअंती आम्ही त्या ठिकाणी मंजूर करू आणि भरपूर चर्चेची संधी
ही विरोधी पक्षाला, सत्तारूढ पक्षाला, सगळ्यांना आम्ही देणार आहोत. चर्चेतनं प्रश्न सुटतात आणि विधानमंडळामुळे प्रशासन जे आहे हे त्या ठिकाणी तंदुरुस्त राहतं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही असल्यामुळे पूर्ण काळ विधानमंडळ चालेल. आमचे अध्यक्ष तर कधी कधी रात्री 12 वाजेपर्यंत चालवतात. त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही थोडं वेळेत बंद करा, तरी ते चालवतात. पण मी एवढाच विश्वास देतो, एक चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. जे मुद्दे माननीय अजितदादांना अपेक्षित होते ते सगळे मुद्दे या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जे काही सूचना केल्या होत्या त्या सगळ्या सूचना या आम्ही अंतर्भूत करू. आणि जनसामान्यांना दिलासा देत असताना आर्थिक शिस्त देखील राज्याची पाळता आली पाहिजे, या दृष्टीनं काही कडक पावलं देखील उचलायची आवश्यकता पडली तर ती देखील आम्ही उचलायला मागे पुढे पाहणार नाही, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. धन्यवाद. लाडकी बहीण योजना असेल किंवा राजकीयचं वाढलेलं कर्ज असेल याच्यामुळे जो आर्थिक भार राज्याच्या तुझ्यावर आला त्यावेळेला कसरत करावी लागली का तुम्हाला अर्थसंकल्प? असं आहे की आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत, त्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्प हा कसरत असतेच. कारण शेवटी विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला विकास, कर्ज, दायित्व यांचा मेळ बसवावा लागतो. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राची परिस्थिती निश्चित अशी आहे की या ज्या काही आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत या योजना बंद करण्याची वेळ आमच्यावर नाही, ते आम्ही चालू. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनसचा विषय प्रलंबित आहे या अधिवेशनात. थोडा उशीर झाला, कालच ते बोनस रिलीज झाला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आजच्या महाविकास आघाडीमध्ये त्याचा अर्थ असा घ्यायचा का की ते विरोधकांच्या किंवा सरकारकडे उभा राहायचं? बघा, आता त्यांच्या पक्षाच्या निर्णयाचं मी कसं उत्तर देऊ? आम्ही तिघही नाही देऊ शकत. त्यांचं उत्तर तेच देऊ शकतात का आले नाही. कदाचित असंही असू शकतं की आपापसात काही त्या 3 पक्षांमध्ये भांडण चाललं असेल, काही अजून काही वेगळं असेल, त्यामुळे त्याचं उत्तर तर मी नाही देऊ शकणार. मागच्या काही दिवसात वारंवार म्हणजे असल्यामुळे तो देखील मुद्दा तितकाच येईल की रोहित पवार किंवा त्या शरद पवार गटाकडून अजित पवार यांचा अपघात की घातपात याच्यावर वारंवार चर्चा केली जाते. हा मुद्दा देखील सभागृहात येताना दिसतोय. खरं तर सगळ्या चौकशा सुरू आहेत, सगळ्या गोष्टी सुरू आहेत, पण याला देखील कसं काही नॅरेटिव्ह उभा केलं जाते तर उत्तर असणार. पहिली गोष्ट तर अशी आहे की जो काही दुर्दैवी अपघात झालेला आहे त्यामुळे सर्वच लोक शॉकमध्ये आहेत. कोणाचं दुःख जास्त आहे आणि कोणाचं दुःख कमी आहे असं ते आखता येणार नाही. आणि मला असं वाटतं की त्यांच्या परिवारापेक्षा जास्त दुःख कोणाला असूही शकत नाही, पण सगळेच लोक त्यामध्ये दुःखी आहेत. आता या संदर्भात हा जो काही अपघात झालेला आहे किंवा जी घटना घडलेली आहे याची DGCAच्या माध्यमातून चौकशी चालली आहे. DG सेफ्टी स्वतः ती चौकशी करतायत. आपण CID चौकशी सुरू केली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्हाला ही विनंती आली की याची CBI चौकशी झाली पाहिजे. तर शेवटी आपल्याला सगळं सत्य कळलंच पाहिजे. तात्काळ मी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. मी स्वतः माननीय गृहमंत्र्यांशी बोललो आहे आणि त्याची आपण जी काही CBI चौकशी आहे ती देखील आपण करणार आहोत. आता आपण जर बघितलं तर जवळपास 2 प्रेस नोट या DGCAने किंवा DG सेफ्टीने त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 13 निर्धारित मानकांवर ही त्यांची चौकशी जी आहे ती चौकशी सुरू आहे. डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर जो आहे त्याचा डेटा त्यांनी पूर्णपणे डाउनलोड केलेला आहे. व्हॉइस रेकॉर्डर जो आहे त्याच्या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे डेटा उपलब्ध होणार नाही अशी कुठलीच आता परिस्थिती त्या ठिकाणी नाही. त्या संदर्भात जी काही शेवटी ही विमानं परदेशात बनतात त्यामुळे तिथल्याही हा जो काही व्हॉइस रेकॉर्डर आहे त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्याकरता त्यांची मदत ही त्या ठिकाणी घेतली जाते. आणि मलबा असेल, परिचालन किंवा मेंटेनन्स रेकॉर्ड असतील, या सगळ्यांची चौकशी चाललेली आहे. विशेषतः VSR ही जी कंपनी आहे या कंपनीचं पूर्ण ऑडिट हे DGCAने सुरू केलेलं आहे. आणि केवळ या अपघातापुरतं ते ऑडिट चाललेलं नाही आहे, तर त्यांचं पूर्ण गेल्या काही वर्षाचं सगळ्या फ्लाईट्सचं ऑडिट हे
त्या ठिकाणी अतिशय कडक पद्धतीनं करण्यात येत आहे. त्यांचे लॉगबुक्स असतील, तिथे FTDL जे असतं त्याचं ते योग्य प्रकारे पाळले गेले की नाही, मेंटेनन्स योग्य प्रकारे होता की नाही, या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी चौकशी चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या चौकशीचा जो काही निकाल आहे त्याची वाट बघितली पाहिजे. अर्थात या संदर्भात कोणाच्या मनात शंकाच असू नये असं म्हणणाऱ्यांपैकी मी नाही. कोणाच्याही मनात शंका असेल तर माझं तर मत असं आहे की या संदर्भात ती शंका ही जी काही योग्य अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीकडे व्यक्त केली पाहिजे. म्हणजे अगदी ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी DGCAला त्या शंकांच्या संदर्भातलं एखादं पत्र लिहावं किंवा आमच्याकडे दिलं तर आम्ही देखील ते पत्र हे DGCAपर्यंत पोस्ट करू. कारण कुठली शंका, व्हॅलिड शंका तर वेगवेगळ्या प्रकारच्या काही काढता येऊ शकतात, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. कारण शेवटी एखादी थिअरी तयार करायची तर कुठली थिअरी तयार होते, पण ज्या काही व्हॅलिड शंका आहे यातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे. हा आमचाही आग्रह आहे, हा सुनेत्राताईंचाही आग्रह आहे आणि पवार कुटुंबाचाही आग्रह आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यांच्या ज्या काही शंका असतील त्या त्यांनी, म्हणजे ज्याच्यावर समजा 13 निर्धारित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या बाहेरही कोणाची शंका असेल तर त्यांनी ते DGCAला लिहिलं पाहिजे. आम्हाला दिलं तर आम्हीही आपल्या वतीनं ते DGCAकडे पाठवू की याही शंकांच्या संदर्भात आपण उत्तर दिलं पाहिजे किंवा जो काही तुम्ही त्याच्यात चौकशी करताय त्या चौकशीत काय आढळत आहे हे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की कोणी चौकशीची मागणी करणं चुकीचं नाही. चौकशी झाली पाहिजे, चौकशी होतेच आहे. केंद्र सरकारला आणि सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटला या चौकशीमध्ये लपवण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. किंबहुना आम्ही सगळे रोज फ्लाय करतो, केंद्रातले मंत्री करतात, पंतप्रधान करतात, आम्ही सगळे करतो. त्यामुळे यातनं जे काही बाहेर येईल ते आमच्या सगळ्यांच्याही जीविताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जर त्याच्यातले काही लॅप्सेस असतील तर ते पुढे होऊ नये या दृष्टीनं ते देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आता ही जी VSR कंपनी आहे याच्यामध्ये जवळपास देशभरातले सगळे नेते याच्यामध्ये फ्लाय करतात. आता हे जे विमान ज्याच्यात मान्य दादांचा अपघात झाला, मी 4-5 वेळा त्याच्यामध्ये मी स्वतः फ्लाय केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अपेक्षा एवढीच आहे की शंका, त्याचं उत्तर हे आपण घेतलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीनं स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा स्वर्गीय दादांच्या परिवाराला त्रास होईल अशा पद्धतीनं फक्त कोणी वागू नये ही एक माझी अपेक्षा आहे. बाकी कुठलेही प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारले पाहिजेत आणि ते प्रश्न योग्य ठिकाणी पोहोचले पाहिजेत.